मुख्यमंत्री फडणवीसांचा गडचिरोली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। सीएम असताना गडचिरोलीत मुक्काम करण्याची फडणवीसांची ही दुसरी वेळ आहे। आज दुसरा दिवस आहे। काल देखील त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या, अनेक नक्षलवाद्यांनी त्यांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे। आज दुसऱ्या दिवशी देखील त्यांचे नियोजित अनेक कार्यक्रम आहेत, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। या ठिकाणी पोलीस मुख्यालयातील या पोलीस विश्रामगृहामध्ये मुख्यमंत्री थांबले होते आणि याच ठिकाणी अनेक भाजप कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आले होते। स्थानिक स्वराज्य निवडणूक बघता या दौऱ्याला महत्त्व ठरलं आहे, कारण की स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ता भाजपचे पदाधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला। रात्र उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्ते संवाद साधला, कारण की मुख्यमंत्री वारंवार येऊ शकत नाही आणि आल्यानंतर त्यांनी सगळ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलवून घेतलं आणि सविस्तर माहिती घेतली। जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, स्थानिक स्वराज्यामध्ये काय परिणाम होऊ शकते, या संपूर्ण या बाबतीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळानंतर या गडचिरोलीवरून नागपूरला रवाना होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सह्यानसह मी निलेश डहाट, गडचिरोली।